नमस्ते मित्रांनो, इंजिनियर आवेज या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. याच्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 पाहिलेले होते. तर प्रश्न क्रमांक 4 आज पाहायचा आहे. 3 पाहिलेले होते आपण. तर प्रश्न क्रमांक 4 काय आहे? 5m - 3n इज इक्वल टू 19 आणि m - 6n इक्वल टू -7. तर याचं सोल्युशन एक सामायिक समीकरण आहे, त्याला सोडवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला m आणि n ची किंमत काढायची आहे. त्याचं सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे आपल्याकडे 5m - 3n इक्वल टू 19 अँड m - 6n इक्वल टू -7. तर पहिला इक्वेशन जो आहे त्याला आपण 1 नंबर म्हणू आणि दुसऱ्याला 2 नंबर किंवा इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2. तर ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे इक्वेशन 1 काय आहे? 5m - 3n इज इक्वल टू 19. तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे, तर या इक्वेशनला इथं 5 आणायचे आहे. काय आणायचे आहे? इथं आपल्याला 5 आणायचे आहे. इथं आपल्याला 5 का आणायचे आहे? कारण हे वरचे 5 आणि हे खालचे 5 काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. तर इथं 5 आणण्यासाठी आपल्याला समीकरणाला 5 ने गुणावं लागेल. ठीक आहे. जर का आपल्याला 6 आणायचे असते तर आपण 6 ने गुणू. जर का 7 आणायचे असते तर आपण 7 ने गुणू. इथं आपल्याला आणायचे काय आहे? इथं आपल्याला 5 आणायचे आहे. म्हणून आपण समीकरण 2ला प्रत्येक पदाला, ठीक आहे, प्रत्येक जे पद हे m 6n 7, तर याला आपल्याला 5 ने गुणायचे आहे. मल्टिप्लाय बाय 5 इथं लिहिलेलं आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 5 म्हणजे समीकरण 2ला 5 ने गुणायचं आहे. इथं आपण समीकरण 2ला 5 ने गुणू. पहिल्या पदाला 5 ने गुणल्यावर याला आपण 5 ने जेव्हा गुणू तर 5m. दुसऱ्या पदाला आपण 5 ने गुणू, वजा 6 पंचे 30n. तर याला आपण 5 ने गुणू, 7 5 35 35. ठीक आहे. तर हे आपल्याकडे इक्वेशन आलं. इथं लिहिलेलं आहे 5m - 30n इज इक्वल टू -35. तर याला आपण काय करू? इक्वेशन नंबर 3 देऊ. ठीक आहे. तर आपण आता इथं इक्वेशन नंबर 1 लिहू. इथं काय करू? इक्वेशन नंबर 1 लिहू आणि इक्वेशन नंबर 3 लिहू. ठीक आहे. तर आपण या दोघांचं काय करणार आहे? वजाबाकी करणार आहे. कारण वजाबाकीने काय होणार आहे? 5 अधिक 5 आणि वजा 5 काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. त्याच्यामध्ये इक्वेशन नंबर हे आहे 1 आणि हे आहे इक्वेशन 3. याची आपण काय करतोय? वजाबाकी करतोय. तर वजाबाकी जेव्हा पण आपण समीकरणाची करणार, काय करणार? वजाबाकी आपण जेव्हा पण समीकरणाची करणार तर त्याच्यामध्ये चिन्ह काय होणार? प्लसचे मायनस आणि मायनसचे प्लस. याचा आपण विचार करू. ठीक आहे. प्लसचे मायनस आणि मायनसचे प्लस. याच्यामध्ये इथं काय होते? प्लस, तर झाले काय? मायनस. इथं होते मायनस, इथं झाले प्लस. इथं होते आपले मायनस, तर इथं झाले प्लस. ठीक आहे. याच्यामध्ये प्लस 5m आणि -5m काय झाले? कट. आता इथं काय पाहू आपण? इथं -3. ठीक आहे. इथं आहे -3 आणि खालचे काय आहे? +30. तर हे किती झाले? 27. ठीक आहे. आणि इथं आपण हे 19 आणि हे 19 आणि हे काय किती आहे? +35. हे चिन्ह बदललेलं आहे आपण. हे किती झाले? 54. ठीक आहे. 70n इक्वल टू 54. तर 27n इक्वल टू 54. तर इथं n ची व्हॅल्यू काय येईल आपली? हे 54च्या खाली काय येईल? 27. तर 27 1 27, 27 जुने 54. तर ॲन्सर काय आलं आपले? n इक्वल टू 2. आता ही आपल्याला n ची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर n ची व्हॅल्यू एक तर 2 मध्ये ठेवायची किंवा 1 मध्ये ठेवायची. कोणत्याही समीकरणात आपल्याला n ची व्हॅल्यू ठेवायची आहे. तर ही आपण काय लिहिलं? प्लेस n इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. तर आपण ही जी n इक्वल टू 2 आहे
हे या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. ठीक आहे. तर पहिले आपल्याला हे इक्वेशन इथं लिहून घ्यायचं आहे. हे इक्वेशन आपण इथं लिहून घेऊ. ठीक आहे. आणि नंतर एनच्या जागेवर आपण m-6 आणि एनच्या जागेवर काय लिहू 2. ठीक आहे. तर इथं m-6 2 = -7. नंतर m-12 6 2 12 = -7. तर आता जेव्हा पण या बाजूने या बाजूला जेव्हा चिन्ह जातील तर मायनस होईल आणि मायनसचे काय होईल प्लस. ठीक आहे. तर इथं m = 12 हे -12चे काय झाले इकडे जाऊन +12 आणि हे -7चे -7. तर इथं किती आले m = 5. ओके. तर आपल्याकडे m आणि n ची व्हॅल्यू किती आली. m ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 5 आणि n ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 2. ओके. तर समीकरणाची ही काय आहे उकल आहे. ओके. तर हे समीकरण सॉल्व झालेलं आहे. दुसरं क्वेश्चन पाहू आपण. दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे. दुसरा प्रश्न आहे 5x. पाचवा प्रश्न आहे 5x + 2y = -3 and x + 5y = 4. ठीक आहे. तर याला सॉल्व करू आपण. 5x हे क्वेश्चन आहे 5x + 2y = -3 आणि हे इक्वेशन. तर सरळ आपण पहिला जो इक्वेशन याला इक्वेशन 1, दुसरं जे इक्वेशन आहे याला इक्वेशन 2. ठीक आहे. आणि नंतर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 5. ठीक आहे. आता इथं काय आहे, इथं वर काय दिसतं आहे 5, इथं खाली पण आपल्याला 5 आणायचं आहे. ठीक आहे. तर 5 आणण्यासाठी आपण काय करू मल्टिप्लाय बाय 5. जर का आपल्याला 6 आणायचं आहे तर मल्टिप्लाय बाय 6. जर का आपल्याला 1/2 आणायचं आहे तर मल्टिप्लाय बाय 1/2. जर का आपल्याला 100 ठीक आहे 2 मिनटं. जर का आपल्याला 100/73 आणायचं आहे तर मल्टिप्लाय बाय 100/70. त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. तर आपण इक्वेशन 2ला काय करू 5ने गुणू. तर कसं गुणायचं पहा. इथं आपण पहिल्या पदाला पहिल्या पदाला आपण 5ने गुणू 5x. दुसऱ्या पदाला आपण 5ने गुणू. ठीक आहे. दुसऱ्या पदाला आपण 5ने गुणू. ठीक आहे. 5x या दुसऱ्या पदाला आपण 5ने गुणू. 25y = या पदाला पण आपण गुणू तर 5 × 20. ठीक आहे. तर हे 3 नंबर इक्वेशन आलं आपल्याकडे. ठीक आहे. तर आपल्याला हे आता हे इक्वेशन 1 आणि हे काय घेतलं आपण इक्वेशन 3 याचा आपण काय करू वजाबाकी करू. तर वजाबाकीच काय करू आपण बेरीज काय नाही करणार. कारण आपल्याकडे हे वरचे काय आहे अधिक आणि हे खालचे काय असतील मग वजा. त्यामुळे आपण काय करू इथं वजाबाकी करू. तर वजाबाकी केल्यानंतर काय होतं वजाचं अधिक आणि अधिकचं वजा. तर इथं काय झालं मग इथं अधिकचं काय झालं वजा. 25चं पण काय झालं अधिकचे वजा. 20चे पण अधिकचे वजा. ठीक आहे. बाजूला लिहून घ्यायचे. हे आपले 5x काय झाले कट. तर वरचे हे किती आहे +2 आणि खालचे किती आहे -25. ठीक आहे. तर असं जर का आलं म्हणजे 2 + 25 असं होतात का कधी नाही. तर काय करायचं उलटं करायचं 25मधून 2 काढायचे. 25मधून 2 काढले 23 आणि खुल्लं याला काय लावायचं मायनस लावायचं. ठीक आहे. जर का आपल्याला म्हटलं 2 + 3 करा होईल का नाही. तर काय करायचं 3 + 2 करायचे किती येतात 1 आणि याला मायनस लावायचे. ठीक आहे. इथं पण तसंच करायचं. इथं आपल्याकडे किती आले मग सॉल्व केल्यानंतर -23y = -23. ठीक आहे. -23y = ठीक आहे -23. ठीक आहे. आणि y तर किती येईल मग -23च्या खाली इकडचे -23. आता सेम आहे म्हणजे कट आणि जिथं काहीच नसतं तिथं काय मग 1. तर व्हॅल्यू काय आली y = 1. आता ही y = 1 जी व्हॅल्यू आहे आपली ती एक तर याच्यामध्ये ठेवायची किंवा याच्यामध्ये जे समीकरण सोपं आहे त्याच्यात ठेवलेलं चांगलं आहे. तर हे y ची व्हॅल्यू आपण इथं ठेवू.
वायची व्हॅल्यू आपण या 2 नंबर इक्वेशनमध्ये ठेवू. तर सगळ्यात पहिले इथं 2 नंबर इक्वेशन लिहून ठेवायचे. एक्स प्लस 5y इज इक्वल टू 4. नंतर एक्स प्लस 5 इंटू 1. तर वायच्या जागी काय घेतले आपण, वायच्या जागी 1. ठीक आहे. तर हे किती आले आपले एक्स प्लस 5 1 जा 5 इक्वल टू 4 आणि एक्स. ठीक आहे. तर आपल्याला फक्त एकटं एक्स ठेवायचं आहे. ते किती येईल, हे 4 आणि तिकडे गेलं म्हणजे हे अधिक 5 आहे, तर इकडे जाऊन काय म्हणजे वजा 5. तर एक्स इक्वल टू -1. ठीक आहे. आपल्या समीकरणाची उकल काय आली, आपण कसं लिहितो एक्स कॉमा वाय. एक्स काय आला आपला -1 आणि हे आलं 1. ठीक आहे. ही काय आहे समीकरणाची उकल. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये म्हणतात सोल्युशन. ठीक आहे. उकलला इंग्लिशमध्ये म्हणतात सोल्युशन. तर याचं काय आलं, सोल्युशन आलं आपलं -1,1. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं लास्ट क्वेश्चन पाहू आजचा. 1/3x प्लस वाय इक्वल टू 10/3 इक्वल टू 2x प्लस 1/4 y इक्वल टू 11/4. तर ठीक आहे. याच्यामध्ये या क्वेश्चनमध्ये ठीक आहे. तर हे पहिलं इक्वेशन घ्यायचं. पहिल्या इक्वेशनला 1 नंबर, दुसऱ्या इक्वेशनला 2 नंबर, समीकरण 1 आणि समीकरण 2. आता याच्यात गंमत आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, याच्यात खाली जे पण दिलेलं आहे, खाली काय आहे अपॉनमध्ये काय 1/3. ठीक आहे. तर आपण याला काय करू, पहिल्या इक्वेशनला 3 ने गुणू. खाली जे पण दिसतं आहे, खाली जर का 5 असतं आपण कशाने गुणलं असतं, 5 ने. इथं खाली काय आहे, इथं खाली 3 आहे, तर आपण गुणाकार करू 3 ने. ठीक आहे. आता याच्यात खाली किती आहे, याच्यात खाली आहे 4, म्हणजे आपण मल्टिप्लाय करू 4 ने. ठीक आहे. तर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/4. याला 3 ने करू मल्टिप्लाय, याला करू 4 ने. कारण खाली काय दिलेलं आहे, अपॉनमध्ये 4 आहे आणि इकडं अपॉनमध्ये 3. तर आता मल्टिप्लाय कसं करू, याला करू आपण पहिले, या इक्वेशनला करू. तर 1 पहिल्या पदाला आपण कशाने करू, 3 ने. ठीक आहे. प्लस ठीक आहे 1/3ला आपण 3 ने करू, अधिक 3 ने वायला पण करू आणि 10/3ला पण आपण 3 ने मल्टिप्लाय करू. ते 3 कट झाले. इथं काय झाले, इथं एक्स होते. एक्स प्लस 3y इज इक्वल टू हे 3 काय झाले कट, तर किती झाले 10. हे आले आपल्याकडे एक्स प्लस 3y इक्वल टू 10. किती आले, एक्स प्लस 3y इक्वल टू 10. हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3. तर नंतर या इक्वेशनला काय करायचं, आपल्याला 4 ने करायचं आहे. कसं करायचं, पहिलं पद घ्यायचं 2x गुणिले 4. दुसरं पद घ्यायचं 1/4 गुणिले 4 इंटू y इक्वल टू 11/4 इंटू 4. याच्यात काय होईल, हे 4 काय होईल कट, आणि किती येईल 8x प्लस वाय इक्वल टू 11. किती आले 8x प्लस वाय इक्वल टू 11. हे आले आपले 4 इक्वेशन. तर याला काय करू आपण, आता हे जे तिसरा इक्वेशन आहे आणि जो 5वा इक्वेशन आहे याला आपण वजाबाकी करू. ठीक आहे. तर कशी करू आपण, हे तिसरं इक्वेशन लिहिलं आपण आणि हे 5वं इक्वेशन. तर असं काय केलं आपण, कारण या दोन्ही इक्वेशनमध्ये काय होणार आहे, या अधिक 3y आणि वजा 3y काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि इथं काय येणार आहे वजा 23x, म्हणजे हे 1 आणि वजा 24 म्हणजे हे आले 20 वजा. ठीक आहे. वजा 23x इक्वल टू वजा 23. तर हे कसं काढतो आपण, x इक्वल टू -23 आपण -23. हे किती झाले कट. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू आली 1. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण या समीकरणात ठेवणार आहोत. ओके. तर हे समीकरण आपण लिहिलं एक्स प्लस 3y इक्वल टू 10 आणि याच्यामध्ये एक्सच्या जागेवर काय ठेवणार आहे आपण, एक्सच्या जागेवर आपण 1 ठेवणार आहे. तर ठीक आहे. आणि इथं मग कसं काढू,
3y इज इक्वल टू इकडे गेलं तर प्लस आणि दुसऱ्या बाजूला गेलं तर मायनस, म्हणजे प्लसचे मायनस मायनसचे प्लस. तर इथं 1 3y इज इक्वल टू 10 वजा 1 9 आणि y इज इक्वल टू 3 3 9. ठीक आहे. तर वायची व्हॅल्यू किती आली आपली 3. तर आपली समीकरणाची उकळ किती झाली 1 आणि 3. ठीक आहे. तर आजचे लेक्चर इथंच आपण संपवणार आहोत आणि इंजिनियर हवे जे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपण भेटत राहू. पूर्ण सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत आणि अशाच प्रकारे शेअर करा, लाईक करा आणि घंटीचे जे आयकॉन आहे त्याला पण दाबवा. अशाच प्रकारे कमेंट पण आपण करत नाही आहे. तर आपण जेवढं आपल्याला हेल्प करणार आहे तेवढं मी तुम्हाला चांगले व्हिडिओ देणार आहे. धन्यवाद.